हाय, मी स्वाती. चला तर आज मी तुम्हाला आमच्या इथची पूजा दाखवते. तर खूप जणांच्या इथची पूजा वेगवेगळी असते. कुणाच्या इथं तांदळाच्या पिठाचे नागदेवता बनवतात, कुणाच्या इथं चुलीपासून नागदेवता बनवत नेतात, तर कुणाच्या इथं मातीचे नागदेवता बनवतात, तर कुणी वारुडावर जाऊन नागदेवतांची पूजा. आणि तुमच्या इथे नागदेवतांची पूजा कशी करतात ते कमेंट मध्ये कळवा. माझी आई एक नागोबांना चिपकवायला जात होती तर दुसरे पडून जात. माझ्या आईने पूजा तर मस्त केली पण नारळ ठेवायचं विसरून गेली. नंतर मी नारळ. तर नागपंचमीला पूजेसाठी बेड्डा लागतो. पूजा केली आणि नारळावर धावा मारली. पण दुधाचं नारळ काही लवकर निघत नाही. तर घ्या मग आमच्या इथची नारळाची प्रसाद. पण तुम्ही कसं घेणार? तुमच्या हिस्साचा मीच खाऊन घेते. आमची छम्मक छल्लो आली तर तिला नारळ दिली. आज काही केस करायचे नव्हते तर बघा माझी फोरेट किती मोठी दिसत आहे आज. तशी तर माझी फोरेट मोठी. सकाळी नैवेद्यासाठी तांदळाची आणि मोवाची खीर बनवली जाते आणि वडीची भाजी. नागपंचमीला वडीची भाजी बनवलेली खूप मस्त. मला आठवते का नागपंचमीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी टीव्ही लावून मस्त नागांचे पिक्चर लावायचे आणि सर्वात जास्ती तर मूवी दूध का कर्ज बघायची. आणि आता सर्वजण मोबाईल बघत बस. नंतर रात्रीच्या नैवेद्यासाठी आईला थोडी मदत करू लागली. तसं तर आईच करते, मी काय करत. रात्रीच्या पूजेला आमच्या इथे फुलोरा बनवल्या जातो. आजचा ब्लॉग खूप मोठाच राहा. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.